नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाल्या. मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रामध्ये कोसळल्याच्या घटनेला आता एक धक्कादायक वळण मिळालं आहे. हा केवळ अपघात नसून एका जिल्हा परिषदेमधील शिक्षकाने आपल्या 2 चिमुरड्यांसह नदीत कार घालून सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी संबंधित शिक्षकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेली सुसाईड नोट आता समोर आले असून यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाचे गंभीर आरोप समोर आलेले आहेत. या संदर्भात सविस्तर वृत्त असे. नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षक असलेल्या सुनील मोरे यांनी आपली 2 मुलं सारा आणि सुशील यांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून थेट नदीमध्ये झोकून दिली. या घटनेमध्ये सुनील मोरेंसह त्यांचे दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे नांदेड शहरातील आंबानगर परिसरामध्ये वास्तव्याला होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी ही शिक्षिका आहेत. प्राथमिक माहितीनुसार मागील काही दिवसांपासून पत्नी कार्यरत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेसंदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे ते तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे. घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी लॅपटॉपमध्ये एक सविस्तर नोट लिहून ठेवल्याची माहिती मिळते आहे. तसेच त्यांनी मोबाईलच्या स्टेटसवर आत्महत्येचा उल्लेख केल्याची माहिती मिळते आहे. या संदर्भात सुनील मोरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात सुनील मोरे यांनी मित्राशी संपर्क साधल्याचे कळते आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीतून कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाबींचा तपास सुरू केला. कथित आत्महत्येची कारणे, लॅपटॉपमधील मजकूर आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान मुदखेड तालुक्यामध्ये आमदुरा येथील पुलावरून सुनील मोरे यांनी दोन्ही मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. हादगाव